नमस्कार, स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीनमध्ये। आज आपण बाप्पाचे आवडीचे मोदक तयार करणार आहोत। त्यासाठी ओले खोबरे मिक्सरला बारीक केलेले आहे आणि गूळ चिरून घेतलेला आहे। 1 चमचा तुपामध्ये खोबरे भाजून घ्यायचे आहे। 4 वाटी खोबरे आहे, त्यासाठी 2 वाटी गूळ घेतलेला आहे। खोबरे किसल्यानंतर म्हणजेच बारीक केल्यानंतर मापून घेतलेले आहे आणि गूळ देखील चिरल्यानंतर वाटीने मापून घेतलेला आहे। गॅस कमी करून मंद आचेवरतीच अशा पद्धतीने खोबरे थोडेसे भाजून झाले की त्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि गुळाचे पाणी सुटोपर्यंत हे मिश्रण परतून घ्यायचे आहे व्यवस्थित। बघा, हे मिश्रण अशा पद्धतीने तयार होईल। त्यामध्ये वेलची पूड टाकायची आहे अर्धा चमचा आणि परत एकदा परतून घ्यायचे आहे। आता मोदकासाठी लागणारे आपले सारण तयार झालेले आहे। हे थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे आणि मग नंतर आपण मोदक तयार करायला घेणार आहोत। मोदक तयार करण्यासाठी छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची पारी लाटून घ्यायची आहे तेलावरती। तुम्ही पीठ लावून लाटली तरी काही हरकत नाही, पण तेलाची पारी असेल तर मोदक चमकदार दिसतात वाफ आल्यानंतर आणि मऊ लुसलुशीत होतात। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। बघा, तयार झालेली आहे पारी। आता यामध्ये सारण भरायचे आहे। अशा पद्धतीने चुन्या पाडून घ्यायच्या आहेत। बघा, तयार झालेला आहे मोदक। आता मोदकाच्या चाळणीला आपण अशा पद्धतीने तेल लावून त्यामध्ये मोदक ठेवायचे आहेत, जेणेकरून मोदक खाली चिकटत नाहीत। एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे तोपर्यंत। राहिलेले सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत बघा। आणि पाणी उकळल्यानंतर त्या उकळलेल्या पातेल्यावरतीच अशा पद्धतीने ही चाळण ठेवायची आहे आणि त्यावरती वाफ जाऊ नये म्हणून झाकण ठेवायचे आहे। 15 मिनिट वाफ द्यायची आहे। 15 मिनिटानंतर अशा पद्धतीने मोदक तयार होतील। तयार झालेला आहे बघा बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य। तुम्ही पण ट्राय करून बघा। चला तर मग आपण पुन्हा भेटूया। बाय।